आम्ही सारे खवई. नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला सांगा की तुमचं ह्यांच्यावर किती प्रेम आहे, किंवा माझं तिच्यावर किती प्रेम आहे, किंवा माझं त्याच्यावर किती प्रेम आहे, असं समजा मी विचारलं. काही जण लाजलेत. एवढं काही लाजायची बिजायची गरज नाही. मुद्दा असा आहे की समजा एखादीने मला सांगितलं आमचं म्हणजे माझं ना ह्यांच्यावर 75 किलो प्रेम आहे, किंवा त्याने असं सांगितलं की माझं ना तिच्यावर 540 लिटर प्रेम आहे. असं जर कोणी सांगितलं ना, फोटो काढून पाठवा माझ्याकडे, मी हार घालीन. काय म्हणजे गंमत अशी आहे की प्रेम हे असं व्यक्त करता येत नाही हो. शब्द कमी पडतात. प्रेम ना डोळ्यातून दिसतं. आठवा जुने दिवस आठवा. डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत होतात, आहे की नाही? काय शब्द कमी पडायला लागले ना किंवा आपोआप अशी कविता स्फुरते. एक मिनिट मला स्फूर्ती बहुतेक. नको नको तर नको, माझा आग्रह नाही हो. मला प्लीज सुचत होते म्हणून सांगितली. तर मुद्दा असा आहे, कमिंग बॅक टू द पॉइंट, प्रेम करण्यासाठी शब्द फार अपुरे पडतात. म्हणजे प्रेम हे अमर्याद असतं. म्हणजे आभाळासारखं अमर्याद, समुद्रासारखा अथांग. म्हणजे हनुमानाशी जशी रामावर भक्ती होती ना, तसं आपलं एकमेकांवर प्रेम असतं. आणि तसंच माझं खाण्यावर सुद्धा प्रेम आहे, अमर्याद प्रेम आहे. म्हणजे ते थांबतच नाही. मग मी अशा वेळी काय करतो, मी डोळे मिटतो आणि ध्यान लावतो. एक असे पदार्थ म्हणजे डोळ्यासमोरून जातात. क्या बात आहे. नको रे नको. आणि मग माझं ध्यान संपलं ना की भूक लागलेली असते. हे रुटीन अनेक वर्ष चालू आहे बरं का. आत्ता मी ध्यान लावलं ना, लगेच मला भूक लागली. आणि म्हणूनच 2 बहिणीने इथे मी पाचारण केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघींचे खूप मनापासून स्वागत. आपलं नाव? अमृता दिवेकर. अमृता, तू राहतेस कुठे अमृता? मी पुण्यात असते, शैल्या सोसायटी, गणेशनगर. आणि आपलं नाव काय? मी स्वाती जोगदंड. आधीची माहेरची स्वाती पाठक जोगदंड. आणि मी मालाडला राहते. आणि तुझं शिक्षण काय करतेस तू? मी डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि आता मी बी करते त्याच्यातच. क्या बात है, क्या बात है. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे? बरं आधी मला सांग, आधी तुमचं नातं काय आहे? ही माझी मामी बहीण आहे मोठी. आणि आम्ही दोघी आत्ते मामी बहिणी. माझ्या आत्याची मुलगी अमृता. ओके. बरं मला सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? माझा भाऊ, माझे आई बाबा आणि माझा काका. हे आम्ही म्हणजे 5 जण. भाऊ काय करतो? भाऊ डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग लास्ट इयर. आणि काका असंच घरी असतात, आता रिटायर्ड झालेत, त्यामुळे घरीच असतात. आणि वडील पण आता रिटायर झालेत, पण ते टेल्कोमध्ये होते आधी, पण आता रिटायर झाले. आणि मातोश्री हाऊसवाईफ. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्याकडे मी आणि माझे मिस्टर असतो. आणि माझे सासूबाई श्रीलंकेत असतात, कारण माझे सासरे श्रीलंकन एअरवेज मध्ये होते. आणि माझ्या घरी आई बाबा आणि माझी भावंड म्हणजे पुण्यामध्ये. माहेरी. येस. ओके. आय एम द एल्डेस्ट डॉटर. ओके. आणि यजमान काय करतात? माझे यजमान एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत. तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, काय? माझं ऍक्च्युली मला मॅट्रिमोनियल साईट वरून सुनीलचा आधी मेल आला होता. आणि त्यावेळी ही वॉज इन ब्रुसेल्स. आणि सुनील त्यावेळी तिथल्या लोकांना ट्रेनिंग द्यायला एअरक्राफ्ट एव्हिएशन संदर्भातलं ब्रुसेल्स मध्ये होते. तिथून मेल आला. आणि मग एक दिवस रात्री अचानक फोन आला. आणि मग तेही श्रीलंकेत होते. मी पुण्याची आहे, पण माझा जन्म नाशिकचा आहे. पण मला समहाऊ रामायणातल्या पात्रांबद्दल विशेष प्रेम होतं. आणि सुनीलनी तिथे श्रीलंकेचं पण, सुनीलचे वडील श्रीलंकेमध्ये एअरक्राफ्ट इंजिनियर होते, त्यामुळे सुनीलचं वास्तव्य श्रीलंकेमध्ये होतं. नाही, आता मला एक सांगा, ब्रुसेल्स मधून तुम्हाला अचानक रात्री फोन आला. मुळात अचानक आला ह्याच्यावर माझा विश्वास नाही, कारण प्लॅनिंग करूनच जरी फोन नाही मला. ओके. नाही, मला एक सांगा की फोन आल्यानंतर तुमचं फोनाफोनी झाली, आपण लग्न करायचं असं ठरलं, मग तुम्ही तुमची ओळख, त्यांची ओळख, मग त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, हे सगळं झालं बरोबर. आता मला सांगा की पुण्यात तुमचा जन्म
नाशिकचा. आई माझी नाशिकची. आई नाशिकची. वडील वडील बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणा. पुणा. म्हणजे त्यानंतर तुम्ही पुण्याला शिफ्ट झालात. नाही म्हणजे माहेरी म्हणून माझा जन्म तिथे झालाय, आईच्या माहेरी म्हणून. पण मी पुण्याचीच आहे, म्हणजे आईचं माहेर पुण्याचं आहे, नाशिकचं आहे. बरं, मला सांगा तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण पुण्यामध्ये SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स मधून BSc ग्रॅज्युएशन केलं. आणि शाळा? आणि शाळा महाराष्ट्र मंडळ. अमृता, तुला खायला काय आवडतं? खायला खूप आवडतं, म्हणजे खूप आवडतं. सगळंच भरपूर खाते मी. व्हेज नॉन व्हेज? नाही, प्युअर व्हेज. बरं. पण सगळं जंक फूड, पंजाबी, चायनीज, एव्हरीथिंग जे समोर असेल ते, भूक लागली असेल तर हो अगदी काही पण. हप्पा हय्या. आणि खूप खूप म्हणजे दाबून अक्षरशः. म्हणजे घरचं कधीतरी आणि बाहेरचं जास्त. बर. आणि तुम्हाला काय आवडतं खायला? व्हेज मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मी एग्स पण खात नाही. बरं. आणि मला महाराष्ट्रीयन आणि पंजाबी फूड खूप आवडतं. बर. आज आपल्याला किचन कडे जायचे. तू काय बनवणार आज? मी एक श्रीलंकन रेसिपी बनवणार आहे. लुनू मिरिस नाव आहे तिचा. ती म्हणजे चटणीच आहे ती रेग्युलर एक. माझी ताई जी रेसिपी बनवणार आहे त्याबरोबर आपण ते खाऊ शकतो. ओके. आणि एक दुसरं म्हणजे बेंगॉली रेसिपी आहे, उसळ. इट्स गुगनी, म्हणजे मराठीत आपण त्याला उसळ म्हणतो. उसळ म्हणायला हरकत नाही, पण काहीतरी वेगळं असेल. ते बेंगॉली मध्ये त्याला गुगनी म्हणतात. गुगनी. गुगनी. GHUGHANI. ओके. GHUGHGH. गुगनी. गुगनी असू दे. काय माझं इंग्लिश अतिशय पॉवरफुल आहे, मी मार्गालाच जात नाही त्याच्या. तुम्ही काय बनवणार? मी आज किरीबात हा श्रीलंकन पदार्थ आहे. ओके. आणि मिक्स व्हेज ग्रेव्ही बनवणार आहे. ओके, ठीक आहे. तुमच्या दोघींपैकी पहिलं किचन मध्ये कोण पाऊल टाकतंय, अमृता का ताई? ताई. ताई मोठी असल्यामुळे. चला किचन कडे चला. या. चला स्वातीताई आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. तुमचं या किचन मध्ये मनापासून स्वागत. येस. ओके, मला सांगा आपली पहिली रेसिपी काय आजची? आज आपली पहिली रेसिपी आहे मिक्स व्हेज ग्रेव्ही. मिक्स व्हेज ग्रेव्ही. येस. ओके, साहित्य सांगता का मला पहिल्यांदा? मटार, कांदा, स्वीट कॉर्न्स, ओके, सोया चंक्स, ओके, बटर, टोमॅटो प्युरी, फेटलेलं दही, बरं, काजूची पेस्ट, कोथिंबीर, तिळाची पेस्ट, बरं, गरम मसाला, वाळलेल्या मिरच्या गरम पाण्यात भिजत घालून त्याची केलेली पेस्ट किंवा ठेचा, क्रीम, फ्रेश क्रीम, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. ठीक आहे, हे लक्षात आलं. मला एक सांगा, हे काय एक्झॅक्टली? हे सोया चंक्स म्हणजे सोयाबीन प्रोसेस करून त्याच्यापासून बनवलेले हे चंक्स असतात. ओके. हे बाजारात मिळतात? हे बाजारात मिळतात. ते आणलेत आणि त्याच्यावर तुम्ही काही संस्कार केलेत का? हे आणल्यावर याला गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात एक 10 मिनिटं भिजत घालावे लागतात. याची आपण एरवी भाजी सुद्धा बनवू शकतो कांदा घालून. बरोबर बरोबर. पण या रेसिपीची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये सोया चंक्स वापरले. आपण ते गरम पाण्यात घालून आणलेले आहे. हो. ओके. म्हणजे आता मला एक सांगा, आपलं कुतूहल म्हणून विचारतो, वाटाणे आणि हे ह्याच्या ऐवजी इथे गरम पाणी तुम्ही तापत ठेवलं ते आपण जरा कमी करूया. ह्या 3च्या ऐवजी मला दुसरं काही वापरायचं झालं तर मी वापरू शकतो का? अगदी जरूर वापरू शकता, कारण ह्या बेसिक ग्रेव्ही मध्ये कॉलीफ्लावर, पनीर, मिक्स व्हेज मध्ये गाजर, ओके, असं आपण काहीही वापरू शकतो. म्हणून आपण हे व्हेज नाव ठेवलेलं आहे, मिक्स व्हेज. मिक्स व्हेज. ओके. आणि मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी त्याच्यात ह्या वापरल्या. आणि मला सगळ्याच गोष्टी आवडतात, त्यामुळे मला हे चालेल. तुमचं काय ते तुम्ही ठरवा. म्हणजे ह्याच्या जागी फ्लावर घ्यायचा का कोबी घ्यायचा का काय घ्यायचं? येस. गाजर सुद्धा येऊ शकेल. बरोबर आहे. ओके. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा आपण कृती काय करायची, आम्ही तिथे एका फ्राईंग पॅन मध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे, पण ते आंघोळीला पुरेल एवढं नाहीये, त्यामुळे मी त्यांना विचारतो ह्याचं काय करायचं. आता आपल्याला या ज्या दोन्ही हे मटार आणि स्वीट कॉर्न्स हे दोन्ही आपल्याला ब्लांच करून घ्यायचे. म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये हाफ कुक करून घ्यायचे. उरलेल्या येस सगळे घालू? हो, घाला. ओके. आणि हे मक्याचे दाणे पण घालायचे? आता तुमच्या आवडीनुसार. हो, तुम्ही आधी गोड किती आहे बघतो. काय आहे ते सगळी क्वालिटी कंट्रोल माझ्याकडे आहे ना. उत्तम आहेत. ओके. आता काय करायचं मला सांगा. तिथे आमचं ब्लँच होणं चालू आहे काम, पण इकडच्या फ्राईंग पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आणि ते तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आधी आपण त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घालायचं. ओके. घाला अजून मोठा चमचा. पण हे मला काही कळलं नाही, तेल आणि तूप हे मिक्सर काय केलं तुम्ही?
हे येलो बटर आहे. पण हे येलो बटर जर तुम्ही डायरेक्ट ह्या पॅन मध्ये घातलं तर ते जळतं. बर, मग त्याला खाली बेस म्हणून तर जळतं. तर तेल तापल्याशिवाय कधीही येलो बटर त्याच्यामध्ये टाकायचं नाही जर तुम्हाला ह्याचीच ग्रेव्ही करताना. बर, पावभाजीला वगैरे आपण शेवटी बटर घालतो. सगळ्यात शेवटी. हा, कढईमध्ये डायरेक्ट खाली घातलं तर ते जळतं. हे मी माझ्या म्हणजे प्रयोग चुकला होता आणि त्याच्यातून शिकले. घरी आईला फोन लावला तेव्हा आईने सांगितलं की आधी तेल टाक म्हणजे तुझं बटर जळणार नाही. करेक्ट. आता काय करायचं आपलं ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात कांदा परतून घ्यायचा आहे. ओके. गॅस थोडा मोठा करू. हो. आता हा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे झालं गुलाबी कांदा. हा. आता काय करायचं? आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ऍड करूया आधी. टोमॅटो घालायचं. हा, टोमॅटो प्युरी सगळे करू. हो. ओके. आता त्याच्यामध्ये फेटलेलं दही घालायचं. ओके. किती? 3 चमचे, 2 ते 3 चमचे. ते झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. तिखट तुम्हाला कसं आवडेल तसं आपण करूया. मला तिखट आवडतं. आता काय करू? आता त्याच्यामध्ये लाल मिरचीची पेस्ट. ही लाल मिरची म्हणजे आपली लाल भडक मिरची असते ती वाळवून. बेडगी मिरची जी वाळलेली असते ती कोमट पाण्यात भिजत घालून त्याची पेस्ट तयार केली आहे. तर तुमच्या आवडीनुसार आपण घालू त्याच्यात. हा बंद केला तरी चालेल. हे ब्लांच झालंय. इथे हाफ कुक केलं ना की उरलेलं या ग्रेव्हीत घालून. ओके. मी ते सगळं आत शिरत असेल. हा. ओके. आता त्यात काय घालायचं? आता त्याच्यामध्ये गरम मसाला. अप्रतिम वास आलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी आधी ही काजूची पेस्ट घालूया आपण. 2 ते 3 चमचे. काजूची पेस्ट करणं म्हणजे जरा गुन्हाच वाटतं मला काही वेळी. आता तिळाची पेस्ट. किती? 2-3 चमचे. हा, 2 ते 3 चमचे आपल्या आवडीनुसार घालू शकतो. कोणाला जर आवडत असेल ना तर खसखसीची पण, अर्थात आता जेवढे आपण इन्ग्रेडियंट्स घातलेत तर त्याच्यामध्ये पण हे होतं. पण खसखसीची पेस्ट जर आवश्यक तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. माझ्या मते आता हे तिळाची पेस्ट आणि काजूची पेस्ट हे कौतुकाचा समारंभ आहे. हा, कौतुक समारंभ आहे. म्हणजे ते नसले तरी काही आपला पदार्थ बिघडेल असं नाही, पण हे घातल्यामुळे आपली टेस्ट जरा एक वेगळी वाढते. बरोबर आहे. आता पण काय घालायचं? आता याच्यामध्ये थोडस आपल्याला हे ग्रेव्हीसाठी पाणी घालावं लागेल. ओके. किती बघा. बस. मीठ सुद्धा आत्ताच घालायचं का? मीठ आत्ता घालत. ओके. चांगलं आता ते एकजीव व्हायला लागलेलं. हा. आता त्याच्यामध्ये आता थोडं घालूया, नंतर मग सजावटीसाठी वापरूया थोडं उरलेलं. पण आता 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम. आता बहुतेक सगळं आहे, फक्त कोथिंबीर आणि हे. आणि जर आपल्याला आवडत असेल तर बटर शेवटी परत घालू शकतो वरून असं स्वादासाठी. ओके. आता हे होत आलेलं आहे. आता आपण सोयाबीन्स ह्याच्यात ऍड करून घेऊया. बरं.
आता आपण हे ह्याच्यात मिक्स करूया. हे पाणी काढून टाकूया आणि मग आपण असंच घेऊया ना सर्व. पण सेटवर सगळ्यांना तुमची फार मदत होते हो. म्हणजे हे कसरतीचं काम तुम्ही अगदी लिलया करता. त्यासाठीच नेमलंय मला, कारण हे लिहिलंय केलं नाही ना तर खायला मिळणार नाही मला. फाटच म्हणजे गमतीचा भाग सोडून नाही, पण मला हे आवडतं. हो ना. नाही पण स्किल आहे, आवड लागते मुळात. खरंच आहे. आता हे तयार झालेलं आहे. थोडस एक मोठा करू गॅस. हा म्हणजे इथे हाफ कुक केलेले आहे आपण. बरोबर. आणि ज्यांना चावायचा त्रास नसेल त्यांनी हे असं खायला सुरुवात करायला हरकत नाही, कारण मटारचे दाणे हाफ कुक झाले तरी चावायला सोपे असतात. ओके. मगाशी तुम्ही म्हणाल थोडंच आपल्याला ह्याच्यात बटर. हो अगदी अवश्य. हरकत नाही. अवश्य अवश्य. बस. आणि वरतून अशी कोथिंबीर. येस. हे आता आपलं तयार झालेलं आहे. तयार झाले. तुम्ही तयार आहात का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिक्स व्हेज ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मटार, बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे, सोया चंक्स, बटर, टोमॅटो प्युरे, फेटलेलं दही, काजूची पेस्ट, कोथिंबीर, तिळाची पेस्ट, गरम मसाला, लाल मिरची पेस्ट, क्रीम, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम सोया चंक्स गरम पाण्यातून काढावेत. मटार आणि स्वीट कॉर्नचे दाणे थोडे वाफवून घ्यावेत आणि त्यामध्ये सोया चंक्स घालावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटर, कांदा, टोमॅटो प्युरे, 2 ते 3 चमचे फेटलेलं दही, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, काजूची पेस्ट, तीळ पेस्ट, पाणी आणि मीठ घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये क्रीम आणि वाफवलेल्या भाज्या घालून मिश्रण परतून घ्यावं. वरून बटर आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. आम्ही